अमेरिका आणि इराण यांच्यामधील तणाव दिवसेंदिवस वाढत चाललाय। दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध पेटण्याची शक्यता आहे। दोन्ही देशांकडून युद्धाची तयारी सुरू आहे। ओमानच्या आखातामध्ये अब्राहम लिंकन हे अमेरिकन लढाऊ जहाज तैनात करण्यात आले आहे। अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी 360 विमानं आणि 3600 क्षेपणास्त्र तयार ठेवलेली आहेत। इराणजवळ लढाऊ विमानांच्या फेऱ्याही वाढलेल्या आहेत। अमेरिकन सैन्य इराणवर हल्ले करण्याचा सराव करताना दिसतंय। अमेरिकेकडून कधीही इराणवरती हल्ला होणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली आहे। याचा परिणाम संपूर्ण जगावर होण्याची शक्यता आहे। अमेरिकेकडून इराणवर हल्ला होण्याची शक्यता। प्रत्युत्तरादाखल इराण सैन्यही सज्ज। दोन देशांमध्ये युद्ध झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम। अमेरिकेने 3 महिने व्हेनेझुएलाची नाकेबंदी केली होती। त्यानंतर निकोलस मादुरो विरुद्ध कारवाई केली होती। आता अमेरिका इराण विरुद्ध अशाच प्रकारच्या कारवाईची तयारी करत आहे। अमेरिकन नौदलाने इराण विरुद्धच्या कारवाया सुरू केल्यात। इराणी अधिकाऱ्यांनी राजधानी तेहरानमधील एंगेलाब स्क्वेअरमधील एका मोठ्या बिलबोर्डवर एक पोस्टर लावले आहे। यातून त्यांनी अमेरिकेला गंभीर इशारा दिलाय। यावरून दोन्ही देशांमधील अधिक तणाव वाढलाय। तणाव वाढण्याची प्रमुख कारणे: इराण अण्वस्त्रांच्या तयारीत असल्याचा अमेरिकेला संशय। आमचा अणु कार्यक्रम शांततामय, इराणचा दावा। अमेरिकेने इराणवर कठोर आर्थिक निर्बंध लादलेत। अर्थव्यवस्था अडचणीत आल्याने इराण अमेरिकेविरोधात आक्रमक। मध्य पूर्वेत दोन्ही देशांची वर्चस्वाची लढाई। चर्चेदरम्यान दोन्ही देशांचा एकमेकांवर अविश्वास। सध्या अमेरिका आणि इराणमध्ये थेट युद्ध सुरू नसले तरी त्यांच्यात प्रॉक्सी वॉर सुरू आहे। दबावासाठी अमेरिका इराणवर थेट मोठा हल्ला करण्याची शक्यता आहे। अमेरिकेला इराणमध्ये सत्ता बदल अपेक्षित आहे। दोन्ही देशांमधील तणावाचा परिणाम सध्या जगभरातील अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो। त्यामुळे संपूर्ण जग सतर्क आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरातील आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी। तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।